तर गाईज आता आम्ही CNG बारामतीमध्ये CNG भरायला थांबलोय. आता मस्त मी CNG भरत आहेत आणि शिवाला काय झोप लागत नाहीये. बाय द वे मी तुम्हाला जे म्हटलं होतं की मी बारामतीमध्ये चाललोय, पण मी बारामतीमध्ये का चाललोय माहिती तुम्हाला? बारामतीमध्ये मी चाललोय कोणाला भेटायला? येस. तर मी चाललोय बारामतीमध्ये झापूक झुपूक आपला सूरज चव्हाण, त्याला मी भेटायला चाललोय. म्हटलं आता इथून आपण जवळ चाललोय तर चला आता 10-12 किलोमीटर फक्त मध्ये आहे, तर म्हटलं आपण जाऊन त्याला भेटून घेऊयात. तर आम्ही लोक सर्व चाललोय सूरज चव्हाणला भेटायला. बघूयात भेटतो की नाही भेटतो ते आपल्याला गेल्यावरच कळेल. तर गाईज जस्ट आम्ही आता CNG भरलं. आम्ही CNG भरलं, आम्हाला असं कळालं की आम्ही जिथे CNG भरतो तिथून सूरज चव्हाणचं घर 10 ते फक्त 12 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. तर सर्वांचं मत असं होतं की चला आपण इथून जवळ आलोयच तर आपण सूरज चव्हाणच्या घरी जाऊन बघूयात भेटूयात. भेटेल की नाही भेटेल आय डोंट नो, पण 10 ते 12 किलोमीटर जायला काय फरक पडतो. तर म्हटलं की चला आपण जाऊयात सूरज चव्हाणच्या घरी. तर आता आम्ही चाललोय फायनली सूरज चव्हाणच्या घरी. आज कुछ तुफानी करते हैं. यस, आज कुछ तुफानी करते हैं. आज आम्ही चाललोय सूरज चव्हाणच्या घरी. एकदम झापूक झुपूक. यस, एकदम झापूक झुपूक. सर्व एक्साइटेड आहेत. तर बघूयात भेटतो की नाही भेटतो. भेटलं तर आमचं चांगलंच नशीब की आम्ही एवढं लांब आले तर त्याचा काहीतरी फायदा होईल. नाही भेटलं तर काय नाही, चला घरी म्हणजे जेजुरीला. तर चला आता आपण बघूयात भेटतो की नाही भेटतो. तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. खूप मजा येणार आहे भेटला तर. यस, बिग बॉस विनर, बिग बॉस सीझन 5 विनर सूरज चव्हाण. चलो, आता कोण त्याला ओळखत नसेल, पूर्ण तरी जनताच त्याला ओळखते आता. यस, झापूक झुपूक बच्चा. चलो, तर आता आपण फायनली मोडवे गावात जरासा टर्न मारतोय. यस, राईट. फायनली आपण मोडवे गावात जरासा टर्न घेतला. यस, घेतला. आणि 500 मीटर वरती सूरज चव्हाणचं घर आहे. मे बी In 500 meters, your destination will be on the right. Yes, 5 किलोमीटर वरती आहे ते. 500 मीटर वरती आहे मोडवे गाव. आणि ते बघा आई मरीमातेचं मंदिर दिसलं का? त्यामध्ये दिसणार नाही, पुढे हे करायला लागेल. बाजूला आई मरीमातेचं मंदिर सुद्धा आहे. व्हिडिओ निकालू. सूरज चव्हाणचं घर कुठे आहे? हा, कुठे आहे? कुठे? हा, घराचं काम चाललंय. आहे घरी आहे तो? नाही, तो पुण्याला आहे. पुण्याला गेलाय आणि तिथे. ओके, पुरुषोत्तम दादाकडे गेलं वाटतं. तिथे जाऊन भेटून बघून तर येतो. चलो, तर सूरज चव्हाण घरी नाही आहे असं त्याच्या गावातली लोक बोलतात. म्हणजे तो कुठे जातो कुठे नाही हे पूर्ण गावाला माहित असतं. तो कुठे असतो कुठे नसतो पूर्ण गावाला माहित असतं. आणि तो गेला आळंदीला. मला वाटतं आळंदीला ते पुरुषोत्तम दादा आहेत ना, त्यांच्याकडे गेला असणार तो. जस्ट टर्निंग वरच आहे वरती. तर बघूयात, आई मरीमाते मंदिर पण सुद्धा आहे तिकडे बाजूलाच. एक मिनिट. ओके, हेच त्याचं घर आहे. ओके, ते बघ घराचं काम चालू आहे. अच्छा, इथे काम चालू आहे का? ओके ओके, मग तो घर तोडला वाटतं त्याचा मला. ओके ओके, काय नाही, आम्ही गेलो होतो दर्शन करायला. म्हटलं जाताना जाऊन भेटून घेऊयात. आम्ही आलो तारापूर, पालघरहून आम्ही आलो. तर आम्ही गेलो होतो जेजुरीला. आता आम्ही चाललो इथे गेलो होतो आम्ही पहिले अक्कलकोटला गेलो होतो. अक्कलकोट जेजुरीला चाललो. म्हटलं हा, स्वामी समर्थांच्या मठात इथे मंदिर केलं होते. कुठे त्यांच्या त्या त्याने मी आवाज देतो ते येत नाही बाहेर. अच्छा अच्छा, तुम्ही कोण त्यांचे? अच्छा, तुम्ही दाजी का? अच्छा, तर आपण आता भेटलोय सूरजचे दाजी यांना. तर हे आहेत सूरज यांचे दाजी आणि आपण सूरज यांच्या दाजींना भेटलेलो आहे.
आणि आई मरीमातेचं मंदिर हेच आहे ना. त्या खाली तर मंडळी फायनली आपण बिग बॉस विनर सूरज चव्हाण यांच्या घरी पोहोचलेले आहोत. घरी पोहोचल्यानंतर जसं आम्ही गाडीतून उतरलो तसे सूरज चव्हाण यांच्या आत्याने शिवाज्ञाच्या अंगावर शॉल टाकली, कारण की त्या परिसरात थंडी खूप जास्त आहे. सो त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आत्यांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर खूप साऱ्या आम्ही गप्पा केल्या त्यांच्यासोबत, खूप टाईम स्पेंड केला. खरंच खूप मनमिळावू असे व्यक्ती आहेत आणि त्यांनी आम्हाला जे आमचं पाहुणचार केला खरंच खूप असं मला म्हणजे पर्सनली आम्हाला खूप जास्त आवडलं. आणि आम्ही रात्रीच्या मला वाटते की 9:30-10च्या दरम्यान आम्ही तिकडे पोहोचलो होतो. तरी पण ते लोक आमच्यासाठी बाहेर आले होते. आमच्यासोबत बरंच टाईम त्यांनी घालवलं, बरंच आम्हाला गोष्टी त्यांनी सांगितलं. आई मरीमातेचं मंदिर ते सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवलं, ते कुठे आहे काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप काही त्यांनी सांगितलं. आता आम्ही चाललोय आई मरीमाता मंदिराकडे. सूरजच्या घरून निघालो आम्ही. सूरजचं आम्हाला नाही भेटलं पण त्याची आत्या वगैरे भेटली. खूप जबरदस्त लोक आहेत, खूप छान लोक आहेत, एकदम मनमिळावू आहेत. म्हणजे आमच्याशी बोलले, एकदम वेळ दिला आम्हाला, बराच टाइम आम्ही बोललो त्यांच्याशी. आणि हे आहे आई मरीमातेचं मंदिर. तर बघा पुढे. हा आई बाई इथून एक्झॅक्ट हे बघ. तर गाईज हे आहे आई मरीमातेचं मंदिर. आता मंदिर आय थिंक बंद आहे. आता आम्ही चालू आहे आई मरीमातेच्या मंदिरात. तर चला आपण जाऊया आई मरीमातेच्या मंदिरात. थंडी कसली वाटली लोकांना. तर ते मंदिर आता बंद आहे. मंदिर आता बंद आहे पण खूप भारी वाटलं इथे येऊन आणि खूप मन प्रसन्न झालं. फायनली सूरजला तर भेटायला नाही भेटला पण ठीक आहे. आता आलोय आता आई मरीमातेच्या मंदिरात. दर्शन करून आम्ही निघू जेजुरीला जाण्यासाठी. तर तुम्ही सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये पाहिलं असेलच की तिकडे तो हमेशा आई मरीमातेचं नाव घ्यायचं आणि तेच आज मंदिर आहे जिकडे आम्ही आता आलोय आई मरीमातेचं मंदिरात. तर तुला कसं वाटलं? मस्त. आणि मंदिर खूप छान आहे. म्हणजे सूरजने म्हटल्याप्रमाणे जसं म्हटलंय की मंदिराच्या बाबतीत तर मंदिर तसंच खूप छान सुद्धा आणि खूप जबरदस्त आहे. तर आता काहीच आता मी निघतोय पुढे जाण्यासाठी. चला आमचं काम झालं आहे. सूरज चव्हाण तर भेटला नाही आम्हाला. बाकीचे जे त्यांच्या आत्या वगैरे आहेत की तुम्ही त्यांना बिग बॉसमध्ये पाहिलं असेलच ते सुद्धा भेटले आणि आई मरीमातेचं आम्ही दर्शनसुद्धा केलं. तर खूप भारी वाटलं. म्हणजे आम्ही ॲटलिस्ट 10-12 किलोमीटर जायसाठी आलो. तर ठीक आहे तो नाही भेटला पण जे आम्हाला बाकीचं हवं होतं त्या गोष्टी आमच्या झालेल्या आहेत. तर चला आता आपण निघूया जेजुरीला जाण्यासाठी. लेट्स गो. तर गाईज आता मी फायनली हॉटेलला आलो आहे. खूप जराशी भूक लागला आहे अँड थांबलो जरा मस्त. मी व्हिडिओ काढतो तो व्हिडिओ बंद करतो या केदार. तर आता मस्त इकडे जेऊ कारण की नॉनव्हेज खायचं दिवसभर तरी काही नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. आणि कारण की असं प्रॉपर दर्शन होतं सकाळी घेणार आहे जेजुरीचं. आम्ही प्रॉपर जेजुरीमध्ये पोहोचलो आहे. फक्त आता आम्ही जेवण हॉटेलवर आलो आहे. हॉटेलला गेल्यानंतर आम्ही एक हॉटेल राहण्यासाठी हॉटेल बुक केलेलं आहे. सो तिकडे जाणार आणि स्टे करणार आणि सकाळी जाणार दर्शन घेण्यासाठी. तर केदार काय म्हणायचं तुला जेवण? चला जेवणाची ऑर्डर करत आहेत साक्षी आणि केदार आणि श्रद्धा. आणि शिवात आपलं मस्त कार्यक्रम करते दूध प्यायचं. पी तुला काय बोलत नाहीये. तुझं जेवण तेच जेवण तुझं. तो चला आता जरा ऑर्डर देतो जेवतो आणि मग निघतो. हे भुक्कड बघा कशी खात आहे.
आता आम्ही मस्त गेम खेळत आहेत उनो. रात्रीचे मस्त वाजले 1:30 वाजले आणि आम्ही उनो खेळतो अजूनपर्यंत. हे आपले कार्ड्स आहेत, ते यांना सांगू नका कोणते कार्ड्स आहेत ते. काय टाकलंय? श्रद्धा जिंकलाय पहिलाच गेम जिंकलाय. साक्षी थोडं एक पत्ता होता ना. तुझ्याकडे किती आहेत? काय ग्रीन आहे का? आमच्याकडे ग्रीनची भरकाडच आहे. श्रद्धा किती पत्ते आहेत? 2. उनो बोला आता. ह्यांना गेम मी शिकवलाय आता.